कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आले मॅडम. कॉंग्रॅच्युलेशन्स अक्षरा मॅडम. आता तुम्हाला अक्षरा मॅडमच म्हणावं लागणार. मुख्याध्यापिका झालात तुम्ही. अभिनंदन. अच्छा, म्हणजे मी याच्या आधीच इथे बातमी पोहोचली आहे. काय मॅडम तुमच्या डोक्यात? कसला डाव मांडताय तुम्ही? अरे वा अक्षरा, बरं झालं तू आलीस. खूप छान वाटलं. खुर्ची ना इतके दिवस रिकामी बघवत नव्हती ग. हो ना, आणि तसंही आम्ही म्हणतच होतो, फुलपगारे सर रिटायर झाल्यानंतर तुझीच वर्णी लागणार मुख्याध्यापक म्हणून. कधी आम्हाला रजा लागली तर आमचा अर्ज स्वीकारा. मी खरं सांगते, माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का आहे. आज सकाळी पत्र आलं आणि मला धक्काच बसला. अगं हो, पण आश्चर्याचा सुखद धक्काच असेल ना हा. ओ मास्तरीन बाई, अभिनंदन. काय हो, असं मुख्याध्यापक बाईंना ताटकळत बाहेर उभं करणं बरं दिसतंय व्हय? चला चला आतमध्ये चला. अरे वा, केवढा मोठा बुके आहे हा. आणि मग भुवनेश्वरी मॅडमनी पाठवलंय. लहान सहान पाठवणार आहेत व्हय? त्यांच्या वतीनं मी आल्या. चला आज जाऊ, जोरात स्वागत करू त्यांचं. चला मास्तरीन बाई या. काय मास्तरीन बाई, चल की चल. अगं ये ग, ये 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 इकडे उभी राहा. आले का समजे? हा हे घ्या. अभिनंदन. टाळ्या वाजवा, होऊन जाऊ दे. कसं वाटतं? छान. अरे फोटो काढ की. काढ 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 लवकर. सर या पुढे या. या मॅडम तुम्ही बी या. हा छान फोटो आला पाहिजे. हा बर, असं सगळं झालं तर. पण भाऊजी सॉरी या, मला वाटतं चूक तुमचीच आहे. कसं काय हाय का? तर तुम्ही बी निकाल देऊन मोकळ्या झालोय. मास्तरीनबाईंची काय चूक आहे असं वाटत नाही तुम्हाला? हो, त्यांचं काय चुकलं सांगा ना. आता जर त्यांना खात्री वाटत असेल तर त्याचा काहीतरी विचार केलाच असेल ना त्यांनी. सॉरी या भाऊजी, पण थोरल्या सरकारांचं आधीचं वागणं आणि लग्न झाल्यानंतर त्यांच्याशी वागणं याचा काहीतरी अर्थ काढला असेल ना त्यांनी. अहो, हे सगळं त्यांनी त्यांच्या अनुभवातूनच केलं असणार आहे. हाय का? आता काय बोलणार? मास्तरीनबाईसनी जेवढा आई साहेबांचा अनुभव आहे त्याच्यापेक्षा जास्त तर मला आहे का नाही. आई साहेब असं करणारच नाही. आणि समजा त्यांनी असं केलं असतं का नाही, त्यांनी छातीटोकपणे सांगितलं असतं की हा आम्ही असं केलेलं आहे, हाय बाबा जे आहे ते आहे, त्या अशा पळून जाणाऱ्यातल्या नाही. तू ते सगळं असेल हो, पण वहिनींना बाहेर काढणे एवढं. त्याच तर वाईट वाटतंय. मी फक्त सत्याची बाजू घेतली, त्यात माझी काय चूक झाली? आता मी फक्त शब्द पाळला, माहिती आहे काय, जो की मास्तरीनबाईंनीच दिला होता. ह्याच्यात काय चूक झाली माझी? जे घडलं ते वाईटच घडलं, ते नाहीच घडायला पाहिजे होतं. पण काय, बरं जाऊ द्या. बरं भाऊजी, मी काय म्हणते, व्हॅलेंटाईन डे तो तुम्ही असा भांडून साजरा करणार वय? हो तेच की वहिनी. बघा की आता व्हॅलेंटाईन डेला तर आम्ही दोघं एकत्र पाहिलं होतो का नाही. व्हॅलेंटाईन डे म्हणजे आता आमचा एकतर्फीच आहे म्हणा. आम्हाला त्यांच्याविषयी जे वाटते काय ते असते, आमच्याविषयी वाटत नाही. पण तरी हो साजरा तर केला असता का नाही दोघांनी एकत्र, काही तर बारीक मध्ये. पण तुम्ही मदत केली की नाही वहिनी, अजून पण आपला व्हॅलेंटाईन डे साजरा होऊ शकतोय. अहो भाऊजी, आता कुठल्या अडचणीत टाकताय मला? या आता काय तुम्हाला अडचणच वाटत असेल तर मग काय राहून देऊ. सॉरी सॉरी सॉरी. बरं काय करायचंय सांगा. एवढी एक मदत करा, आयुष्यभर तुमचे उपकार विसरणार नाही. ही उपकाराची भाषा करायची असेल ना तर मी अजिबात मदत करणार नाही. आधी सांगते. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही आणि चिडू नका. ठीक आहे, उपकार राहिलं, उपकार कॅन्सल बस. पण एवढं करा, काम जरा जोखमीच आहे, लई तयारी करावी लागेल तुम्हाला. पण तुमच्यासाठी काय अवघड नाही, आणि मी आहेच तुमच्या संग बरं काय.
पण तुम्हाला अभिनयाचं प्रथम पारितोषिक मिळवायची अजून एक सुवर्ण संधी देतोय. भाऊजी संधी द्या, ते तुमचं गिफ्ट नको हा. बरं ठीक आहे, राहिलं ऐका तर. बरं बोला काय करायचंय. काय वहिनी, सुटली का शाळा? अरे ताई, तुम्ही इथे? कशी आहे तब्येत? आज मी एकदम बरी आहे. आज चक्कर नाही, काहीच नाही. व्हेरी गुड. तुम्हाला आज भेटायला आली आहे. का, काय झालं? काल तुम्ही नसता तर माझं काय झालं असतं कोणाच ठाऊक. अहो ताई, मी तुम्हाला म्हटलं ना थँक्यू वगैरे म्हणायची काही गरज नाही. आणि हे सांगायला तुम्ही इथे कशाला आलात? काहीच गरज नव्हती. काल तुम्ही मला मदत केली ना, मी आज फेवर रिटर्न करायला आली. म्हणजे माझ्याकडून तुम्हाला एक ट्रीट. म्हणजे? आपण कुठेतरी बाहेर जायचं जेवायला. ताई, मला खरंच आवडलं असतं, पण आज नको, खूप काम आहेत मला. अहो काम काय होतच राहतील. अहो इथे जवळच जाऊ, जास्त वेळ नाही लागणार, फक्त तासभर. आणि आपण जास्त काही खाणार पण नाहीये ना, काहीतरी खाऊ जवळच आणि परत जाऊ. नाही ताई, खरंच नको, खूपच काम आहेत. प्लीज आज नको. आज का नको? अहो आज व्हॅलेंटाईन्स डे. अरे हा, व्हॅलेंटाईन्स डे ना. पण मग तुम्ही ओंकार भाऊजींबरोबर सेलिब्रेट करा ना, माझ्या बरोबर कशाला जाता जेवायला? अहो तो आला नाही परत, बाहेर गेलाय कुठेतरी. बेळगावहून आले नाहीत ते अजून? रात्री उशिरा येणार आहे. चला ना प्लीज. अहो नाही ताई, खरंच मला शक्य नाही, खूप काम आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे आता नवीन जबाबदारी आली आहे मुख्याध्यापक पदाची, त्यामुळे तर अजूनच काम आहेत मला. अहो काय सांगताय काय, तुम्ही शाळेच्या प्रिन्सिपल झालात. अभिनंदन. अहो एवढी आनंदाची बातमी तुम्ही मला आधी का नाही सांगितली? मी खरं सांगू का, मलाच कळत नाही ही आनंदाची बातमी आहे का कसली बातमी. हो आनंदाचीच बातमी आहे ही. आता तर मी तुमचं ऐकणारच नाही. तुमची जी काही कामं असतील ना, तुम्ही रात्री जागून घरी करा. आताच चला बरं माझ्या बरोबर. नाही नाही चला. ताई, एकदा ऐकलं असतं, माझं खरंच खूप काम आहे. तो मी अजिबात ऐकणार नाही. बाप रे, तुम्ही काय बुकिंग वगैरे केलं होतं का? नाही नाही, व्हॅलेंटाईन्स डे ना, मग हॉटेलवाले आधीच सजवून ठेवतात. अच्छा, तुम्ही बऱ्याच वेळा केलाय वाटतं व्हॅलेंटाईन सेलिब्रेट. म्हणजे काय, तुम्ही नाही केलं का? नाही हो, हे एवढं सगळं करायला माझ्याकडे वेळच कधी होता. ते पण आहे म्हणा. बसा ना तुम्ही, बसा. तुम्ही कधी सेलिब्रेट नाही केलं का व्हॅलेंटाईन्स डे? नाही. का भाऊजी तुम्हाला कधी कुठे घेऊन नाही गेले का? काय झालं वहिनी, मी भाऊजींचं नाव घेतलं आणि तुम्ही गप्प झालात. वहिनी काय झालं? मला या घराच्या बाहेर जावं लागेल, चला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.